नमस्कार मंडळी. येता जाता टेन्शन देण्याची लाईफला आहे जुनी खोड आणि म्हणूनच जगण्याला हवी सदा हसण्याची जोड. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, तबकडीवर होणाऱ्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पासून सीडीवर छापल्या जाणाऱ्या गाण्यांपर्यंत संगीत क्षेत्रात खूप बदल झाले. पण डिव्हाइस कितीही बदलले तरी त्यावर एका व्हॉइसची निर्विवाद हुकूमत राहिली आणि तो आवाज म्हणजे शिंदे घराण्याचा आवाज. पण आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आपल्या हास्य जत्रेतला हास्य कल्लोळ ऐकून शिंदे घराण्याचा आवाज सुद्धा अचंबित झालाय म्हणे. आणि तो खुद्द इथे नेमकं काय चालतं हे बघायला आलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठी मातीतल्या 100 नंबरी सोन्यासारख्या खणखणीत आवाजाचे धनी असलेल्या आपल्या अतिथी हास्य रसिकांचं, अर्थात आनंद शिंदे यांचं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. वा वा वा, काय थँक्यू, धन्यवाद. आनंदजी, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. आनंदजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही उत्कृष्ट गायक आहातच हे सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक देखील आहात आणि आत्ताच मला असं कळलंय की तुम्ही एका चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा केलंय. मग आता म्हणजे आता असं कुठलं क्षेत्र आता काबीज करायचं राहिलंय मला सांगा. पहिल्यापासून माझं स्वप्नच वेगळं होतं, पण गायकीकडे वळलो मी अचानक. छटकार पहिल्याच झटक्यात लागला नवीन पोपटाने, म्हणून चेंज झालं. मग तो रस्ता अजूनपर्यंत सुटलाच नाही. मग कुठेतरी आता तरी कुठेतरी वळावं म्हणून दिग्दर्शन करण्याचा योग आला आणि करतोय. वा वा, तुम्ही आल्यानं आमची ही हास्य जत्रा आणखी बहारदार होणार ह्यात काही शंकाच नाही. बहारदार नाही, हे सगळेच बहारदार आहेत. मी फक्त मजा घ्यायला आलोय बस. मी खास हसण्यासाठी आलेलो आहे. येस, तुम्ही भरपूर हसाल याची ग्वाही मी देते. तुम्हाला मी आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर मंडळी, पाहुणे आलेले आहेत, हास्यरथी सुद्धा सज्ज आहेत. अहो एवढंच काय, स्क्रॅच अँड विन मधली बक्षिसं सुद्धा आज आपल्याला कुठल्या हास्यरथीच्या घरी जायला मिळणार बरं म्हणून टाक लावून बसली आहेत. चला तर मग बघूया आज इथे कोण बाजी मारताय. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांचं. ओ खरात काकू, खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू? ओ खरात काकू, काय आहे? ते मला जरा 50,000 रुपये पाहिजेत. हो आणते. गावात जाडी पैशाने केली, बोलल्या बोलल्या. अरे बाप रे बाप, आता काय करणार, पैसे आपले कर. 50,000 पाहिजे. 50,000 पाहिजे. 3 चमचे साखर आहेत मागायला. हा, 50,000 मागायची लायकी काय रे तुझी? 50,000 मागताना आवाजात एवढा कॅज्युअलपणा आणतोस कुठून? खानदानी आहे, 50,000 रुपये द्या. या चेहऱ्याला शोभतं का रे 50,000 मागणं? 5 पैसे बंद झाले नाही तर तेवढी लायकी नाही रे तुझी. 50,000चा अपमान करतोस आणि कशाला पाहिजे तुला 50,000? फुकट नाही मागत आहे, वर्गणी काढायची आहे. कशाची रे? अरे ते आता पोरांच्या परीक्षा संपतायत ना, तर आपल्या सोसायटीमध्ये आहे ना, जी हुशार मुलं आहेत ना, त्यांचा आपण सत्कार कार्यक्रम करणार आहे. ज्यांना ज्यांना पेपर सोपे गेलेत ना, त्यांचा आपण सत्कार करणार आहे, त्यासाठी पाहिजेत.
अच्छा, तुमच्या हस्ते सत्कार होणार आहे. माझ्या हस्ते मोत देऊ का लगेच देते? म्हणजे नाही ठरलंय तुमचं? हो कन्फर्म आहे? हो. इट्स ओके यार, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ती थोरात बाई बोलत होती ते अगदी करेक्ट होतं. काय थोरात काय म्हणाला? मी कुठे काय बोललो? नाही तू थोरातचं काय म्हणालास ना? अच्छा, ती थोरात बाई जे काय बोलत होती ते एकदम करेक्ट होतं ना, असं बोललो मी. थोरात काय रे? ते भवानी गेली सोसायटी मधून तरी माझ्याबद्दल बोलतेच आहे. काय बोलली? काकू आय एम सॉरी, मी नाही सांगू शकत. का? ओ माय गॉड, आय एम क्राईंग. ओके जातो. गौऱ्या सुपरमॅनची चड्डी तोंडाला बांधून पाठीत गुडघा मारू? नको नका नको ते बोलशील आता पटकन? सांगतो मला काय बोलली ती? हा, मला ना खूप रडू येत होतं म्हणून मी सांगत नव्हतो. बोल पटकन. ऍक्च्युली थोरात बाईने काय केलं माहिती का, त्यांच्या सोसायटीमध्ये आहे ना ज्या विद्यार्थ्यांना पेपर सोपे गेलेत ना त्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मग ती बोलली एवढ्यावर गप्पा नाही बसली, ती असं म्हणाली, अरे ही आयडिया फक्त ह्या थोरातीला सुचू शकते, त्या जाड्या खरातीला नाही. मला सुचणार नाही. हा, गौऱ्या मला सुचणार मी नाही बोललो, ती बोलली थोरात बाई. या थोरातनीच काय करायचं? गौऱ्या तू सांग आपण काय करायचं ते. जाऊ द्या ना काकू, ती थोरात बाई आहे ना सेलिब्रिटी आणणार आहेत. कोण? प्रसाद ओक. सेलिब्रिटी? प्रसाद बाबा तुम्ही पण जाल, मला पण घेऊन जाल. नाही प्रसाद ओक सेज. हे मग आपण पुष्कर श्रोत्रीला आणूया ना. ते आदर्श शिंदे आणतायत. मग आपण आनंद शिंदेना आणूया. शिंदे साहेब असे तसे येत नाहीत, मग? लाखो रुपये घेतात. मग तसं काय नाही, आपली जरा गट्टी आहे. मी त्यांना जर बोललो ना तर ते ऐकतील आपलं. अरे मी त्यांचा केशपुत्र आहे. केशव बघा. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी मला गंडा पण बांधला हाताला. मी त्यांना म्हणलं ना, साहेब ऐका ना, काय रे आपल्याकडे जरा कार्यक्रम आहे तिकडे ना, येत नाही जा. अरे म्हणजे ते नाही येणार? नाही ते फक्त नाही म्हणतात, पण त्याचं मन इतकं मोठं आहे ना की लगेच कार्यक्रमाला येतात. आणि खुश झाले ना तर गळ्यातली चेन पण काढून देतील. एवढं जबरदस्त आपली जाम ओळख आहे. गौऱ्या तू खरंच आणू शकशील? अरे बस काय, गौऱ्या कार्यक्रम मोठा झाला पाहिजे, नाहीतर अयो बुक्का, नाहीतर डायरेक्ट तुम्ही बोलत ना कार्यक्रम होणार म्हणजे 100% होणार. Yes. पण आपली एक अट आहे, काय? त्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्यांसोबत तुम्ही पण प्रमुख पाहुणे म्हणून बसायचं. वेडायच काय? काय? आनंद शिंदे कुठे, पुष्कर श्रोत्री कुठे, आणि मी? नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकी ते खूप मोठं. अरे मला तुम्ही पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकीचं मला माहिती नाही. तुम्ही एक काम करा ना, काय? तुम्ही पुष्करला खुश करा. पुष्करला खुश कसं करायचं? त्याला म्हणायचं तुझे सगळे किस्से खरे असतात, हा? असं म्हटलं की झालं काम. बापरे, एवढं खोटं बोलायचं? हो, तेवढं तर करावं लागेल. अहो तुमचा सत्कार होणार आहे. तू वेडायस का? काय? माझा सत्कार कशाला करतील? म्हणजे? माझ्याकडे कुठे एवढं टॅलेंट आहे? ते पण खरं म्हणा. नाही अख्ख्या सोसायटी तुम्हाला म्हणते खरात बाई मंद आहे म्हणून, पण मी एकटाच आहे. मग खरात बाई मध्ये टॅलेंट आहे. अरे काकू तुमच्यात किती टॅलेंट आहे मला सांगा. तंबूचं कापड कोणी साडी म्हणून नेसेल का? हे टॅलेंटच आहे. आणि वहिनी, अरे बापरे बाप, काय चुकून वहिनी बोललो बघितलं. नाही, याला म्हणतात नजाकत. बघितलं ना काय नजाकत आहे यार. वा वा, नागिन जैसी चाल, डायरेक्ट अनाकोंडा. खतरनाक. अरे बापरे बाप, तुमचा डान्स बघितला लोकांना असं वाटतं अरे काय मरू का काय करू. मी खरंच माझा एवढा चांगला डान्स आहे, मी नाचू का रे? का नाचताय हा? असं तुम्हाला कोणी विचारलं तर काना खाली वाजवा. नाचलंच पाहिजे. अरे समजा तुमच्या समोर शिंदे साहेब बसलेत, हा, आणि तुम्ही नाचणार नाही, असं कसं शक्य यार? नाचलंच पाहिजे ना. त्यांच्या कोणत्या गाण्यावर नाचू? त्याचं कोंबडी पोपट मैना कुठलंही गाणं सांगा आणि स्टेज तोडून टाका, म्हणजे जबरदस्त डान्स करून टाका. पटकन रिहर्सल करूया. रिहर्सल काय करायचंय? मी सांगतो डायरेक्ट त्यांना, मी बोलू त्यांना डायरेक्ट. हा मी सांगतो, तुम्ही डायरेक्ट डान्स करा. साहेब ऐका ना, या आमच्या बदकाला कोंबडीचा डान्स पाहिजे. जरा एक 4 गोळी प्लीज, जरा बरं वाटेल बिचारीला. अरे तुमच्यामुळे मी सूर विसरलो, तुम्ही काय सांगता? सर एकदा कोंबडी प्लीज. अरे बाप काय टॅलेंट आहे यार, एवढा मोठा. चांद तू पुनवाचा रूपान गोजिरवाणी, जीव माझा जळतो या पाणी पाणी. कोंबडी पळाली संग
तंगडी धरून लंगडी घालाया लागली अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली कॉक 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 नाही ना बरं भारी 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 बस काय डान्स केलाय तुम्ही फेमस झाला फेमस तुमचा व्हिडिओ किती फेमस झाला बघा अरे काय काकू अरे बघा ना किती फेमस झालाय तुम्हाला माहितीये का आता ह्या व्हिडिओमुळे ना शिंदे साहेबांना जेव्हा सुपरसाठी फोन येईल ना तेव्हा लोक काय म्हणतील माहितीये का तुमचं गाणं तर आम्हाला पाहिजेच पण सोबत वनिता खरातचा डान्स पण पाहिजे हे ऐकल्यानंतर शिंदे साहेब जाम टेन्शन मध्ये आले तुम्हाला खरं सांगतो ना तुम्हाला माहितीये तुमच्यावर 2 नवीन नाटकं पण येत आहेत कोणती वाऱ्यावरची खरात अंजोबाई खरात तुम्हाला सांग आता काय करू इंटरव्ह्यू आता तुमचा इंटरव्ह्यू कोण घेणार पुष्कर माझा इंटरव्ह्यू घेऊ येस मरताय हा? इंटरव्ह्यू घेण्यासाठी पुष्कर मरताय इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला वनिता खराचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मी Please. पटकन खुर्ची घेऊन येते नको नको खुर्चीला का आणू का? एक काम करा तुम्ही सोप्यावर बसा हा मी इथे बसतो तुमचे एवढे फॅन्स आहेत की तुम्हाला कधी ना कधी तरी 2 JCB देतील तर तुमचा इंटरव्ह्यू सुरू करा हा. समजा मी पुष्कर आहे आडनाव घे वा वा क्या बात आहे तुम्हाला समजलंय ना बस नाही पण तू जवळून वाटत नाहीस रे पुष्कर अरे पण लांबून तर वाटतो ना हो रे जवळून बघा नाही रे लांबून बघा एक सेम टू सेम दिसतंय हा, आता सुरू करा हा, सुरू. इंटरव्ह्यूला तर काकू ऐका ना हा. आता पुष्कर तुमचा इंटरव्ह्यू घेतोय हा. टी शर्टवर बसलाय हा. बरं ना वाटत मग तू कोट घाल ना पटकन बाहेर जा अरे कोट घातला असताना कोट घालला पैसे काय ते पाहिजे का नाही काहीतरी तू इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी सांगायचं किती पैसे 5,000 रुपये द्या ना 5,000 हा. नंतर मागू नाही नाही नंतर आता द्या एक 5,000. मिनिट. एवढा मोठा यार हे घे. तुमचा नंतर मागू नकोस ओ, हं? नाही, पटकन, आता नाही, इंटरव्ह्यूच्या मध्ये डिस्टर्ब नाही चल पटकन सुरू करूया बरं आता मी कोट घालतो बघा पुष्करने कोट घातलाय नाही पण तसाच दिसतोयस तू लांबून बघा मला कसं तरी होतंय आता तुम्हाला बघू त्यांना पण कसं तरी होत पण ज्यांनी पैसे घेतलेत त्यामुळे करावं तर लागणार हो. दुरून पुष्कर साजरे ना तर चला आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया तुझा नमस्कार तर लोक हो तुम्ही बघताय आपल्या समोर बसले महाराष्ट्राची परात वनिता खरात जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया Thank you. तर ताई तुम्ही आता महाराष्ट्राची शान आहात हा. तरुणांच्या गळ्यातला ताईत आहात तरुण वाकलाय क्या बात आहे तुमच्या प्रतिमेच्या ओझ्याने कसं वाटतं तुम्हाला म्हणजे मला तर आता बस थँक्यू जोरदार टाळ्या यांच्या प्रदीर्घ मुलाखतीसाठी जोरदार टाळ्या मला बोलू तर बोलू सेलिब्रिटी यार सेलिब्रिटीनं मोजकच बोलायचं असतं जास्त नाही बोलायचं अच्छा. कळलं ना रिस्पेक्ट respect. आता तुमचा हा इंटरव्ह्यू जेव्हा टीव्हीत दिसेल ना अरे बाप रे बाप लोक म्हणतील अरे बाप वनिता खरात आमच्या टीव्हीत वनिता खरात आमच्या टीव्हीत आणि ज्यांच्या घरी 14 इंच टीव्ही आहे ना त्यांना तर विश्वासच बसणार नाही की वनिता खरात आमच्या टीव्हीत मावते क्या बात आहे काय करावं तुमचं मला कळतच नाही मला आता पिक्चरच्या खूप ऑफर्स येतील ना तुम्हाला म्हणजे प्रोड्युसर डायरेक्टर तुम्हाला फोनवर फोन करतील आणि नुसता पिक्चरवर पिक्चर खरंच मला हो, फोन करते हो. हे, मला ते सचिन गोस्वामी सर फोन करतील का मला काय छोट्या लोकांची नावं घेता यार क्या बात आहे मला ते आवडतात ना मला ते अरे तुला पिक्चर करायचा आहे परत तू हसी जाताच करणार आहे का नाही. नाही ना Fans. इकडे 2 माणसं ठेवलेत ना आपण कोण? समीर चौगुले हा. आणि गरिबांचा परेश रावल कोण प्रसाद खांडेकर क्या बात आहे ही 2 माणसं ठेवलीत ना यार तुम्ही एका मोठ्या सेलिब्रिटी सोबत काम करताय कोण गौरव मोरे फु. काय रे? नाही, नाही, अडकलं नाही पहिले जाऊन 50,000 रुपये घेऊन या बरं का 50,000 मी आणते. हळूहळू ओ माय गॉड दिस इज अ व्हेरी डेंजरस ठसा ए, फोन आला
नाही अजिबात मी घेते ना. नाही. हे बघा असं घरी पडून राहायचं, वाटलं पाहिजे बिझी आहे म्हणून. डोंट अटेंड कॉल. अरे पण ते अरे, ऐका ना. एकदा प्लीज 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 नाही यार, तुम्ही- खूप एक्साइटेड झाले. हा थोरात बोल ग, कशी आहेस? अगं सोसायटीतून गेली सांगितलं सुद्धा नाहीस. अगं ते मरू दे ग, हा. ते आधी मला सांग, तुझ्याकडे गौऱ्या आलाय का गो? हो मला सांग, तो कोण बनून आलाय? पुष्कळ श्रोत्री. काय सांगतेस? हो. अगं तो माझ्याकडे प्रसादोग बनून आला होता. काय सांगते? हो, पण ते मरू दे. मला सांग, तू त्याला किती पैसे दिलेस? 50,000 देणार आहे. काय सांगतेस? हो, मी बाई हुशार, मी फक्त 37,000च दिले. बरं जाऊ दे, आमचे हे आले, मी जरा खिचडी टाकते. बाय बाय. हा बरं बरं बरं. ओ काकू, पैसे आणा ना. पैसे लगेच घे. तू इथं बस. मला मी लगेच वाटलं आणते. काकूने ढकललं की काय. नाही थांबा, 50,000 आणते. पैसे 50,000 पाहिजे. पड. अयो. इथे पड. पड इथे. नको. पड लवकर. पडलो. तुझ्यावर ना 50 उड्या मारते. अयो. जिवंत राहिलास की 50,000 देणार. ए, दादा, 50,000. क्या बात आहे, वा. पुष्करदा, काय म्हणशील? मी एक सांगू, गौरव तू न हलकटोत्तम आहेस, तू नीचोत्तम आहेस, नालायकोत्तम आहेस. अरे तू न एकाच दगडात किती जणांना ठेचण्याचा प्रयत्न केलास. मी ह्या स्किटमध्ये तू तिथे वनिताच्या बरोबर तू खेळत होतास, वनिताला पाहिजे ते बोलत होतास, मला का घेतलास त्याच्यात? बरं मला घेतलास, प्रसादोग नाहीये त्यालाही घेतलास. बरं प्रसादोग नाहीये त्याला घेतलास, ठीक आहे. तू आज इथे कोणामुळे आहेस रे? सचिन गोस्वामींमुळे ना, त्यांनाही घेतलास. आम्हा सगळ्यांना एका दगडाखाली ठेचण्याचा प्रयत्न केलास, पण जे काय केलंस ते अव्वल दर्जाचं केलंस. क्या बात आहे. आनंद सर, तो पहिला शिष्य आहे माझा. त्यावेळेचा गौरव आणि आत्ताचा गौरव भरपूर काही फरक आहे. त्यामुळे मला खरोखरच तुझा गर्व आहे, स्वाभिमान आहे. आणि ही जोडी तुमची इतकी जबरदस्त आहे. आणि तो डान्स पाहिला ना मी, तर गाण्यात सुद्धा हसलो मी. असा डान्स कधी होतच नाही. आणि खरोखरच माझं हसून हसून घसा दुखायला लागला, टॉन्सन दुखायला लागलं. जबरदस्त, तुमच्यासाठी खास. मंडळी, आता इथे एक जीवन गौरव पुरस्कार सोहळा रंगणार आहे. बघूया हा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं. असंच पाहिजे तुम्हाला धुरंधर पुरस्कार सोहळ्यात. मी स्वतःची ओळख करून देते. मी डॉक्युमेंटरी स्टार कामिनी. तर मंडळी, आज हा सोहळा, आजची ही संध्याकाळ तुम्हा सगळ्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. चार ओळी तुमच्यासाठी खास. जसा खिडकीत अचानकच येतो डोम कावळा, बरं का? जसा खिडकीत अचानकच येतो डोम कावळा, तसा वर्षातून एकदाच येतो हा पुरस्कारांचा मळा. आम्हाला पक्की ठाऊक आहे तुम्हा सगळ्यांना आवडतो भाकरी सोबत जवळा. आम्हा पक्की ठाऊक आहे तुम्हा सगळ्यांना आवडतो भाकरी सोबत जवळा. म्हणूनच घेऊन आले धुरंधर पुरस्कार सोहळा. धुरंधर पुरस्कार सोहळा. तर मंडळी, आज आपण अशा कलाकाराचं कौतुक करणार आहोत जो अभिनयातला शेवटचा शब्द म्हणून ओळखला जातो. या तर स्वागत करूया ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते श्रीनिवास मांडे यांचं. या काका 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 या या काका या. मी हात देते काका, मी हात. या 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 पायऱ्या बघा, पायऱ्या या 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 या. वा 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 वा
प्लंबरचं काम मिळेल का इकडे कुठे? नळ बिळ गळत असेल तर मी काम करेन. मी बोलते काका, काय आहे मध्यंतरीच्या काळात बरं का काकांना जरा स्मृतिभ्रंश झालेला आहे, मेमरी लॉस झालेली आहे, तेव्हा नळ गळतोय का? नाही काका, काका नळ नाही गळते. ऐका अहो काका, नळ गळत असेल नाही काका ऐका, नळ गळत नाहीये, पुरस्कार सोहळा आहे ना इकडे. नळ नाही गळत आहे, तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे ते का. हा शांत व्हा हा काका. तर मंडळी हे बघा, तुम्हाला सांगते, श्रीनिवास मांडे यांना आपण सगळी जण मांडे काका. तसं नाही, मी तुमची ओळख करून देते. मांडे काकांना आपण सगळीच उठा तुम्ही. काय करताय तुम्ही? खुर्ची होती इथे जवळ कुठेतरी. इथे ठीक आहात का तुम्ही? या इथे बसा. बसा शांत 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 बसला. तर मांडे काकांना आपण सगळीजण मांडे काका तरी मंडळी. तर मंडळी आता मी आमंत्रित करते श्रेष्ठ बालिश अभिनेते अरुण कदम यांना की त्यांनी काकांना नारळ द्यावा. नारळ नका म्हणू, श्रीफळ म्हणा. इथे नारळ म्हणजे एलिमिनेशन असतं. आता तुमचं कसलं आलं एलिमिनेशन? अहो सीझन संपायची वेळ आली आता तुमची. या एक मिनिट अरुण कदम, या काका, या 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 सावकार. या या मला जरा डिओ दे ना तो. मला वेड्या, सुरुवातीची सवय अजून तुझी गेली नाही काय रे? विनोद करतोय, ओळखलंच का? अरे अरण्या ओळखलंच ना? महाबळेश्वर. मजा गेली होती कदम काका. या कसल्या गप्पा मारता? नारळ द्या त्यांना. हे घ्या श्रीफळ द्या. श्रीफळ द्या श्रीफळ द्या. शाबास. हा द्या श्रीफळ द्या. शाबास. हो इकडे इकडे द्या श्रीफळ द्या. हा पकडा 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 पकडा. काय मांडे वर बसा. या इकडे या. उठा. हा आता हे घ्या शाल आहे का? हा शाल द्या. हा पांघरा. वा जोरदार टाळ्या. अरे आपला जुना खेळ. अरे काय चाललंय? मांडे काका जरा स्थिर उभे राहा. अरे कोणीतरी घुसा त्या शाली. या हा शाबास. अहो तुम्ही नारळ घेऊन कुठे चालला? अहो तुम्हाला नाही दिलाय, तुम्हाला त्यांना द्यायचा. माफ लक्षातच नाही आलं. हो या नीट जा रे. येतो रे. नीट जा बाबा. कदम काका या. काय बघताय काय? व्हॉट्सअप नंबर आहे का? आता काही उपयोग आहे का त्याचा? नाही ग, फक्त चित्र बघायची होती. काय करायचं या माणसाचं? एक गाणं म्हणू तुझ्यासाठी आणि मांडेसाठी. बाबा माझ्यासाठी मी गाणं म्हणतोय, शेट्टी वाजली गाडी सुटली. माझी गाण्याचं नाव आहे. सुरू करतो. हा मांड्या सुरू करतो लवकर.
अहो नाही वाजत तुमची शिट्टी आता. क्या बात आहे. निघा निघा निघा. नाही रे आता. झाली गाडी सुटली तुमची. निघा. हा नाही पण दांडा जपून धरा. क्या बात आहे. जपून धरा. जपून धरा. या छान दिसतेस. बरं या आता. हा जो गेला हा, हा. तर मंडळी ह्या जो गेला त्याच्याकडे प्लंबिंगचं काही काम असेल का हो? नाही नाही कसं आहे? नळ बिल दुरुस्त नाव- थोडं सोडा हो. असं नाही करू. कसं आहे काकांना स्मृतिभ्रंश झालेला आहे ना त्यामुळे ही अवस्था आहे. तर मंडळी अशा प्रकारे गौरव सोहळा झालेला आहे. पण मंडळी मला अजूनही आठवतो काळ. बाप रे मांडे काकांचा चित्रपट त्यावेळेस केवढा गाजला होता. मेट्रो सिनेमाला लागला होता. मी नाही त्यातला. माझी आई सांगते म्हणजे मी अगदी लहान होते. आई सांगते त्याबद्दलची आठवण की तो सिनेमा जेव्हा लागला होता तेव्हा धो धो चालत होता रसिको. प्रचंड प्रतिसाद होता. 35 रुपये मिळाले होते तेव्हा. कसले नळ दुरुस्त केला तेव्हा मी त्याचे 35 नाही नाही रुपये काका मिळाले. अजूनही स्मृतिभ्रंशाचंच आहेत. बापरे म्हणजे मला अजूनही अंगावर काटा येतो रसिको. जेव्हा काकांच्या कामाबद्दलचा विचार केला ना मला आजही अंगावर काटा येतो. त्यांचं ते नाटक त्यांनी अनेक नाटकांमध्ये कामं केली होती पण यशस्वी झालेलं एकमेव नाटक ते म्हणजे दगडावर जेव्हा नाग येतो. बाप रे काय कमाल भूमिका करायची त्याच्यात. काका त्यातला तो राजे आणि राजपुत्र यामधला तो संवाद आहे ना तो मला ऐकायचा आहे खरंच. आता हो बाई त्या चढ उतारांसकट मला आज ऐकायचं आहे. अहो आता ह्या वयात चढ उतार नाही जमत मला. फार वर्ष झाली त्याला. नाही नाही काका कलाकाराला वय थोपवू शकत नाही. हो पण आता नको आहे, सांगतो. प्लीज प्लीज बघा रसिको हात- प्रेक्षक तुम्हाला पण हवाय की नाही. हो सगळे सांगतायत मांडे काका प्लीज प्लीज मांडे काका. घेतो या. बरीच वर्ष झाली त्याला. नाही नाही पण आठवेल मला आठवत. या. राजे आओ काका काका उभं राहा उभं राहा उभं राहा उभं राहा उभं राहा. बघा रसिक हो स्वतः पडले पण संवाद पडू दिले नाही. वा वा. याला म्हणतात कलाकाराची जिद्द पॅशन. तसं नाही आहे ते नाही, वर्ष. नाही नाही काका मला खरंच तो तुमचा संवाद ऐकायचा आहे. राजे आणि राजपुत्र हा जो सिने रसिको तुम्ही ना डोळे मिटा अक्षरशः डोळे मिटून ऐका. म्हणजे एका बाजूला राजे आणि एका बाजूला राजपुत्र असे दोघेही तुमच्या डोळ्यासमोर येतील. अक्षरशः काय व्हेरिएशन्स आहेत आवाजात. मांडे काका एकदा. राजे राजे तुम्हास एक सवाल पूछू का. पूछा. व्हेरिएशन्स बघा कॅरेक्टर बदललं कळलं की नाही. महाराज काही प्लंबिंगची कामं असतील तर तर मंडळी जोरदार टाळ्या. महाराज वा प्लंबिंगची वा, काही काका कामं. काका 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 खूप सुंदर खूप सुंदर. काय कमाल व्हेरिएशन्स आहेत या आवाजामध्ये. म्हणजे ही सगळी मातब्बर दिग्गज मंडळी आहेत ना त्यामुळे आपण अशा प्रकारचा अभिनय आज पाहू शकतो. मंडळी खरंच मी धन्य झाले की मी यांच्या समोर आज उभी आहे. खरंच खूप बरं वाटलं मला. असो तर रसिको आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे जीवन गौरव पुरस्कार सोहळा म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड. सो द मोमेंट इज फायनली हिअर. So presenting the Lifetime Achievement Award co-powered by Lala Lottery Center, Kismat Beauty Parlor, channel partner Jai Hind Cable Network. Additional sponsor Rashid Puncture Wala, BB Nair House. Co-partner गाडगे पापड़ आटा, टाटा बाय बाय नमक, तपांजलि हेयर ऑयल, फूड सप्लायर्स, लवकर कर खूप वेळ होते. बबन वडापाव वाला, मालवणी कट्टा, गुडघे दुखतात. लावण्या कॅटरिंग सर्व्हिसेस, कॉस्ट्यूम बाय जास्त होते. सरिता फॅशन्स, डॉली टेलर, अवॉर्ड सप्लाइड बाय
वेट क्लाउड प्रोडक्शन. अगं ऐका हो ऐका. अवॉर्ड्स रॅप्ड बाय ऋषी सेठवाला. मीडिया पार्टनर तिरंगाई रेसिडेन्शियल होम. आजच बुक करा आणि त्वरित राहायला जा. लवकर करा ना जरा, तुम्ही खूप वेळ घेताय हो तुम्ही. माफ करा मांडे. गुडघे पण माझे हेच म्हणताय माफ करा नाही, माफ करा. तसं नाही. मला डायपर बदलायचंय हो. बराच वेळ झाला. नाही काका, अहो कसं किडनीवर प्रेशर येतो. अहो हो काका, पण हे कसं हे असतात ना, आमचे कॉन्ट्रॅक्ट झालेले असतं ना, ते चॅनलची डिमांड असते, यांची नावं आम्हाला घ्यावी लागतात काका. हा? तर मंडळी, आता आपण जीवन गौरव पुरस्कार काकांना प्रदान करणार आहोत. मी खरंच खूप भाग्यवान आहे की हा पुरस्कार माझ्या हस्ते काकांना दिला जातो आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. हे काय मोकळं इकडे काहीच नाही, नाही. नाही काका, पण मी तुम्हाला खरंच असं जाऊ नाही देणार. 2 शब्द रसिकांसमोर प्लीज, स्वतःच मनोगत. नमस्कार. मला बरं का खूप आनंद झाला बरं का. मान तुम्ही मला देताय, खूप आनंद झाला खरंच. मी सगळ्यांना दंडवत करतो बरं का, तुम्हाला दंडवत करतो तुम्हाला सगळ्यांना. पण मला बघा एकच विचारायचं आहे, असं सांगायचं आहे तुम्हाला. हा जीवन गौरव पुरस्कार आम्हासारख्या कलाकारांना आयुष्यात थोडा आधी का नाही हो तुम्ही देत? क्या बात आहे, वा वा. मला काय म्हणायचंय, जेव्हा आमचे अवयव शाबूत असतात, इंद्रिय शाबूत असतात, तेव्हा जर हा पुरस्कार आम्हाला मिळाला तर त्याचा जास्त आनंद आम्हाला नाही का घेता येणार? आता जो नळ दिलेला आहे तो कोणत्या कंपनीचा आहे हे मला कसं कळणार? नाही काका, नळ नाही, पुरस्कार आहे हा. मग असं होतंय, पुरस्कार. माझी स्वतःचीच कारकीर्द मी विसरलो, पण तुम्ही आठवण आम्हाला पुरस्कार. दंड म्हणते तुम्हाला सगळ्यांना दंड. नमस्कार करतो, येतो मी. माझे ते हे जे 25 रुपये पाठवून त्या प्लंबिंगचे बरं का काम झालं. तुम्ही सारखे खेटा घालायला मला लावू नका. नमस्कार. रसिका, हा पुरस्कार सोहळा इथंच संपला असं मी जाहीर करते. वा वा. वा वा वा, आउटस्टँडिंग, सुरेख परफॉर्मन्स. आणि दादा, तुझं खूप कौतुक. तू किती भारी आहेस. तू काय अप्रतिम पकडलं होतंस बेरिंग. सगळ्यांचे डोळे उघडणारा असा मेसेज होता. क्या बात, फार सुंदर. पुष्करदा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मग या दोघांबद्दल किती वेळा आणि काय काय बोलायचा हा प्रश्न पडतो. हा म्हातारा बघत असताना हसू पण येत होतं आणि शेवटी त्या म्हाताऱ्याने डोळ्यामध्ये अंजनसुद्धा घातलं. कारण आपण अनेक वेळा बघतो जीवन गौरव घ्यायला जेव्हा ते कलावंत येतात तेव्हा त्यांना अनेक वेळा आणलं जातं, त्यांना उभं राहता येत नाही, त्यांना खुर्चीत बसवलं जातं आणि मग तो पुरस्कार दिला जातो. सो मला असं वाटतं की हा खरंच डोळे उघडवणारा हा याचा परफॉर्मन्स होता. आणि विशाखाने त्याला तोला मोलाची साथ दिली. म्हणजे विशाखा तू काय कमाल आहेस, तुला माहिती आहे का? क्या बात आहे, क्या बात आहे. आनंद सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? बोलून हसवतात सगळेच, पण न बोलवता पण न बोलता सुद्धा हसवतात. तो त्यामधला हा एक ऍक्ट. आणि कलाकाराची व्यथा म्हटल्यानंतर शेवटी खरोखरच मी स्वतःला बघत होतो की मी असा कलाकार होऊ शकतो का. पण खरोखरच तुम्ही जो कलाकार सादर केलात अप्रतिम. दोघांनी पण जबरदस्त साथ दिली एकमेकाला. खरोखरच तुमच्यासाठी सलाम आहे माझा. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर. क्या बात आहे, स्टँडिंग ओवेशन. हो, आणखी एखादा उल्लेख करायचा राहून गेला. अरुण कदम, अरुण बहारदार. म्हणजे त्या क्षणी असा प्रश्न पडला की हे स्किट नेमकं कोणाचं आहे? वा वा वा. अरुण लव्ह यू. नाही, खरोखरच तुमच्या म्हणजे कालवनामध्ये मीठ कसं असतं वा वा. त्याप्रमाणे काम केलं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त. आणि एक मासोळी. अरे कुठल्याही क्षणी ह्या जगाचा निरोप घेतील अशा अवस्थेतल्या एका आजोबांनी आपलं मृत्यूपत्र लिहिण्यासाठी एका वकील महाशयांना बोलावलंय. बघूया या दोघांचं हे मृत्यूपत्र लेखन. तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न, प्रथमेश आणि श्रमेश.
अरे पिंटू. हॅलो. हा बोल. अरे पिंटू, तुला किती वेळा तेच गाणं ऐकवायचं रे. हा तगडक तगडक गोडोबा, गोड्यावर बसले आजोबा, आजोबाचे लाड करतय कोण? पुष्कर श्रोत्री आणि ही आयटम कोण? देवता. रे बापरे, उतर वयात नजर दुसर झाली वाटत. सईच्या ऐवजी शिंदेशाही दिसायला लागली. अरे अरे बापरे, नाही आनंद शिंदे साहेबच बसले समोर. ठीक आहे, धन्य पावलो बाबा, धन्य पावलो. जगण्यात काही सूर नव्हता, मरताना तरी एक सूर दिसला. आता मी मरायला मोकळा. चला, मरणे अगोदर मृत्यू पत्रक केलं की मी मरायला मोकळा. तो वकील राहिला कुठे? हॅलो 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 खांडेकर, हे बघा लक्षात ठेवा, लवकरात लवकर तुम्ही माझी फी द्या, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट वकील नसेल. तुम्ही वाईटच वकील आहात. थँक्यू. तुम्हाला माझ्या ओनर सोबत घराचं अग्रीमेंट बनवायला सांगितलेलं, तर तुम्ही ओनर सोबत माझं मॅरेज सर्टिफिकेट बनवलं. ऐकू ठेवा फोन. काय 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 ठेवा फोन. ठीक आहे, ठेवतो. मला एक कळत नाही, ही सगळी लोक ठेवा फोन असं का बोलतात. गेल्या 2 महिन्यात ठेवलेला हा 96वा फोन आहे. जाऊ दे. आजोबांचं मृत्यूपत्र करायचंय, वॉर्ड शोधतो. अरे आजोबांचा वॉर्ड सापडला, वॉर्डात जाऊया. चला, नमस्कार आजोबा. आजोबांना भेटायला आले होतो, चादरीखाली टार्झन सापडला. नमस्कार आजोबा, मी कायदा. अरे मग धाब्यावर बसायचं सोडून माझ्या मांडीवर कशाला बसलाय? वाचलं की. नाही नाही, तसं नाही आजोबा, माझं नाव कायदा, म्हणजे काशीराम यदुनाथ दामले. म्हणजे मी फोन केलेला वकील तूच आहे? नाही नाही, तसं नाही. तुम्ही बोल करून फोलवलेला वकील मी आहे. काय बोललास तू? काय बोलला? नाही, तुमचंच बरोबर आहे. तेच म्हटलं मी, तेच म्हटलं. फोलवलेला कसा असेल? बरं बस, आता काय म्हणते, जास्त फालतूगिरी करू नको. आपण दोघे मृत्यूपत्र करायला घेऊ. ओके आजोबा, मी एकदम तयार आहे. हा, काढलंस का सगळं? हो काढलं. हा, डायरेक्ट आपण ना काय करू, माझ्या एकदम ना अंत्ययात्रेबद्दलच बोलू. म्हणजे ओके, माझ्या अंत्ययात्रेला लागणारं सामान, आपण त्याच्याबद्दल बोलू. सामान. ओ माय गॉड, सामान. काय झालं? स्किट मध्ये आपल्याला शाकाहारी बोलायचंय म्हणून, नाही तर सामान या शब्दावर आम्ही एक पान खेळलो असतो. ठीक आहे, असो. माझी राख आहे ना, मला जायल्यानंतर जे राख होईल ना, ती माझ्या एक्स लव्हर कडे पाठवून दे. पण मला आजोबा एक कळत नाही, तुमची राख तुमच्या एक्स लव्हरला का द्यायची? भांडे घासण्यासाठी. तिला मी बोललो होतो, जिवंतपणी मी तुझ्या उपयोगी नाही पडलो, तरी मी मेल्यानंतर तुझ्या उपयोगी पडेन. पण तुला सांगायचं विसरलो. काय ते? माझी जी एक्स लवर होती तिचं नाव चंदी. ओके. माझी लग्नाची बायको तिचं नाव नंदी. ओके. आता नंदीला 2 मुलं. ओके. थोरला शीतल, धाकटा सुधाकर. ओके. आणि इकडे थोरला सुधाकर आणि धाकटी शीतल. नाही नाही आजोबा, तुम्ही आत्ताच बोललात, थोरला शीतल आणि धाकटा सुधाकर. तेच ते, हे चंदीचे पण ते सुधाकर आणि शीतल. अच्छा अच्छा, म्हणजे नंदीचे शीतल आणि सुधाकर आणि चंदीचे सुधाकर आणि शीतल. पण आजोबा, तुम्ही या 4 मुलांची नावं सेम सेम का ठेवलात? प्रॉब्लेम टाळण्यासाठी. म्हणजे नंदीकडे गेल्यावर सुद्धा मी सुधाकर आणि शीतल बद्दल बोलायचो, आणि चंदीकडे गेलो की सुद्धा सुधाकर आणि शीतल बद्दल बोलायचो. तिला वाटायचं माझ्याच पोरांबद्दल बोलताय, मला कुठं काय माहिती होतं माझा नेम कुठं लागलाय तो. त्यामुळे भांडणं व्हायचे नाही. नंदीला
चंदीवर संशय यायचा नाही, चंदीला नंदीवर संशय यायचा नाही. आजोबा तुमच्या ह्या चंदी नंदी सुधाकर शीतल ह्याच्यामध्ये इथे किती खाडाखोड होते. काढाकोड तर जास्त झाली असती, मंदीला मुलं झाली असती तर. तिला जर मुलं झाली असती तर माझ्या आयुष्यात केवढी मोठी मंदी आली असती माहिती आहे काय. पण ते जाऊ दे, तिचा विषय सोडून दे. कळलं? तिचा विषय सोडून दे. माझा खरा इंटरेस्ट नंदी आणि चंदी मध्येच होता. पण मी काय म्हणतो आजोबा, एवढा इंटरेस्ट चंदी आणि नंदी मध्ये घेण्यापेक्षा तुम्ही नसबंदीत इंटरेस्ट घेतला असता तर एवढा गोंधळ झाला नसता. तेव्हा कुठे माहित रे असं काही असतं. पण खरा गोंधळ तर आता पुढे होणार आहे. माझे 49 ज्या कोंबड्या आहेत ना, त्या माझ्या 4 पोरांमध्ये वाटायच्या. ओके, तुमच्या 49 कोंबड्या 4 मुलांमध्ये वाटायच्या. आजोबा मी माझं कॅल्क्युलेटर काढतो, आपण लगेच गणित करू. ओके, माझा कॅल्क्युलेटर काढ बाबा. ओके आजोबा, हे बघा 49 कोंबड्या बरोबर. बरोबर बरोबर. 4 मुलं बरोबर. बरोबर बरोबर. 4 मुलं 49 कोंबड्या चौघात वाटायच्या. म्हणजे आजोबा प्रत्येकाला 41 कोंबड्या येतील. माझ्याकडे 49 कोंबड्या असताना प्रत्येकाला 41 कोंबड्या कशा येतील. मी माझ्या तल्लक बुद्धीने कॅल्क्युलेशन केलं आहे, सगळ्यांनाच दाखवतो. हे बघा 49 कोंबड्या, 4 चोक 4, 4तून 4 गेले 0 आणि 4 एके 4, 9तून 4 गेले, इथे उरले 5. म्हणजे 4 मुलांना 41 कोंबड्या आणि उरलेल्या 5 कोंबड्या तुमच्या कार्यात आपण कापून वाटू. चला. गणिताची एवढी धिंड मी अख्ख्या आयुष्यात कधी बघितली नव्हती. कळलं काय तुला पोरा. मला काय वाटतं आजोबा, माझा गणित विषयाचा अंदाज थोडा चुकलाय. मला तर वाटतं बीजगणित विषय तुझ्यावर चुकलाय. अरे तू नेमकं काय शिकलायस हे. आजोबा बरं झालं मला विचारलात. आजोबा मी LBW झालोय. LBW म्हणजे ही कुठली डिग्री. त्याचं काय, मी MSW आणि LLB एकत्र केलंय, त्यामुळे मी सांगताना दोन्ही एकत्र सांगतो. LBW. मग घेताना वकिलीची सनद घेतलीस की हेल्मेट घेतलंस तू. काय सांगतोस काय तू हे. कळताय काय तुला. मी तर म्हणतो जाऊ दे कोंबड्यांचा विषय मी माझाच सोडवीन. मला कळलंय काय करायचं. 4 पोरांना मी खाली उभा करे आणि सगळ्या कोंबड्या वर सोडेन. जी कोंबडी ज्याच्याकडे जाईल ती कोंबडी त्याची. नाही, माझ्यासारखी तल्लक बुद्धी तुमच्याकडे पण. असू दे. मला आता तुला फक्त शेवटचं सांगायचं, तेवढंच आपण करू. कळलं का. बोला. आपण जमिनीचं वाटप करून टाकू. ओके आजोबा, लगेच करू. कसे वाटे करशील ते मला जरा व्यवस्थित सांग रे. ओ माय गॉड. मला काय वाटतं आजोबा, आपण एका पिझ्झा बॉयला बोलूया. तो बरोबर जमिनीचे 5 वाटे करेल आणि तुमच्या 5 मुलांमध्ये वाटून देईल. सॉरी, मी चुकलोय. 4 मुलांमध्ये वाटून देईल. लावलंय म्हणून, नाही तर तुझे तुकडे केले असते मी. आता तुला कळताय काय तू काय बोलतोय. त्या पिझ्झावर कसा तुझ्या तुकडे करे. अहो आजोबा, मी सलांचं काय सांगता. थांबा, तुम्हाला सलान संपवायचे का. हे घ्या, फास्ट केलं संपू. थंडी वाजायला. आजोबा तुम्ही घाबरू नका. हे मृत्यूपत्र तुमच्या 4 मुलांमध्ये मी समान वाटेन. हे बघा काय करायचं, असे 4 वाटे करायचे आणि ते 4 मुलांमध्ये 4 वाटे मी देऊन टाकेन. झालं मृत्यूपत्राचं वाटप. अरे हे काय वाटलं की मृत्यूपत्राचं वाटप झालं आजोबा. मृत्यूपत्राचं वाटप समान झालं, त्यामुळे आजोबा आनंदाने यमसदनी गेले. ओ माय गॉड. ओ माय गॉड. यावेळी सुद्धा तुम्ही खूप भारी परफॉर्म केलं. मस्त मजा आली. विचारूया हास्य रसिकांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. पुष्करदा, तुम्ही दोघं एकमेकांना इतके छान पूरक आहात, पोषक आहात. त्याची मजा आजच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा दिली. थँक्यू सो मच. क्या बात आहे. आनंद सर. पण एवढ्या जवानीत म्हातारा जो तुम्ही इथं उभा केला, जबरदस्त, छान. आणि तुमचा वकील असा एखादा मोबाईल इथेही ठेवून जा.
एवढा पण वकील असू शकतो आणि शेवट पण चांगला केला. ओ माय गॉड. छान, व्हेरी गुड, क्या बात आहे, छान. थँक्यू सर.